तरी सुद्धा आम्ही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाहीत, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे. अमित शहांचं हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाही आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खास करून मुंबई, जी हिंदी सिनेसृष्टीचं प्रमुख ऊर्जा आहे, जिथून हिंदी सिनेमा बनतो, जिथे हिंदी भाषेचा उगम होतो, तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करताय? या महाराष्ट्रातून, या मुंबईतूनच हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, हिंदी नाटक हे इथे आहे. या शहरात आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे? इतर कुठल्या भागात आहे का? या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे, उत्तर भारतीय भवन आहे ना. कोणी विरोध केलाय का? मग आमच्यावर का लादता? जिथे नाही तिथे लादा. लादूही नका, सक्तीची करू नका. हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा. केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत, आम्ही त्याच्यावर काम करतो. आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये हिंदीविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था प्रेम आहे, कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, संवाद भाषा आहे. पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लादताय? हिंदी यायला पाहिजे, पण तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूल असतील, CBS बोर्ड असेल, प्राथमिक माध्यमिक, सर्वत्र मराठी सक्तीची केली पाहिजे. तेवढी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याची? ते करावं. नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी सक्तीची करताय का? अजून केलेली नाही. ते करा आणि मग इतर भाषांवर बोला. काळामध्ये भाजपसोबत युती होईल का नाही हा प्रश्न मला वाटत नाही. मला असं वाटतं मुंबई आणि ठाणेमध्ये युती नक्कीच होईल असे नीलम गोरे म्हणाले. बघा, मला त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी. एक लक्षात घे. दुसरा असं आहे की हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे. नाशिक प्रकरणामध्ये हे नाटक आहे. कुठला तर एक पक्ष हिंदीची मागणी करतो, मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाजी पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी, लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदीविषयी एवढं ट्विट येत आहे. बहुतेक ते कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. इतकी तत्परता असू शकते का? मराठीविषयी प्रेम आहे ना आम्हाला, पण दुसऱ्या भाषेचा मी द्वेष करणार नाही. पण लादू नका, विद्यार्थ्यांवरती हे ओझं लादू नका, एवढं आमचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही. ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो, आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले, हिंदी गाणी तयार झाली, ती जगभरात गाजतात. आम्ही गुणगुणतो, आम्ही सिनेमे पाहतो. मग आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय? शिकवू नका आम्हाला. तुम्ही गुजरातला शिकवा. मनसेचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत. ते ठीक आहे हो, ते कुठून तरी आलं. स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात? कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता? काय ते ठरवा, तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका, कळलं? हा. नाशिक दगडफेक प्रकरणी जे आता संशयित आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक जण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नाही, संशय व्यक्त केला जातोय ना, कनेक्शन व्यक्त केलं जातंय ना. कनेक्शन तुम्ही आमच्याशी पण लावाल. शेवटी सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचा आहे, यंत्रणा तुमची आहे. तुम्ही कुठे कनेक्शन लावाल? बोला, ऐकू हे आपलं. रणजित कासलेला अटक झाली आहे. रणजित कासलेचं म्हणणं आहे की बापाचे झाले नाही, आमचे काय होणार? आम्ही तुमचा वाद शोधला नाही. सर, हिंदी जो भाषा है उसको कंपल्सरी कर दिया गया है. कल देवेंद्र फडणवीस